कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। परतीचा आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील भात शेती उद्ध्वस्त झाली आहे। पिकात पाणी जाऊन भात भिजून वाया गेलेत। यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कोकणात पूर्ण ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस झाला तर आता नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस सुरू आहे। यामुळे कापणीला आलेले भात पीक पाण्यात गेलेत। भात पीक पाण्यात गेल्यानं त्याचा उपयोग आता होऊ शकत नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाताचं कोठार समजल्या जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात अजून देखील भात कापणी सुरू आहे। पण शेतात पाणी गेल्यानं चांगल्या पिकाची कापणी करताना मोठी कसरत करावी लागते। पाऊस लागला त्याच्याने उसरांना आता हे भात मिळेल का ह्याच्यातनं? भात पीक मिळेल का बऱ्यापैकी? काय पूर्ण मिळू शकणार ना, अर्धा काहीतरी मिळू शकता। कसं पाण्यात अर्धा होता हा जरा किती कापूस अजून तर सगळा ओढतेपर्यंत आला आणि 5 दिवस मोठं नाही केलं। पाऊस अजूनपर्यंत चालू आहे त्यामुळे मोठा नुकसान झाला। नुकसान मोठं झालं तरी भात शेती आता माणगाव खोऱ्यातली किती पाण्याखाली असतात तुमच्यामध्ये? तरी तसं सांगू शकणार। आता बघ गेले सगळे शेतकऱ्याचं कोणता कोणा गावला कोणा काही हे केल्यानं कोण उसराणार असतं।